नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण आहे नदीवर. महाशिवरात्री नदीवर साजरी करायची म्हणालो सगळी पोर. देवचं सरकार सगळं गँग तयारच झाले की मस्तपैकी सगळी उतरलो आणि आंघोळ बिंघोळ केली. पाण्याचा अभिषेक घालू की म्हणालो. सूर्याला पहिल्यांदा नमस्कार करायला, सूर्याला पाणी पहिल्यांदा घाल. कुठलंही चांगलं काम करायचं असतं आमच्या नदीवरचं चित्र आहे बघा. हुबेहूब सूर्य कसा दिसते बघा. हे एकदम नैसर्गिक वातावरणात सवडला माणूस की सूर्याला बघा. ज्यांनी पृथ्वी तलाव जन्म घेतला आहे त्यांनी सूर्याला सगळ्यांनी बघितलं. सूर्याला नमस्कार करून पिंडीला आणि नंदीला कासवाला पाणी घाला. जे अभिषेक जो काय जरा थंडी जास्त होती म्हणून अग्निदेव पण आले. अग्निदेव सूर्यदेव याला साक्षी देऊन अभिषेक घातला. अगोदर मंदिराच्या आसपासची आणि घाटावरची स्वच्छता केली. अभिषेक घालायला तयार झाला गेला. साठी साहित्य आणले बघा. हळद, कुंकू, खडी साखर, भस्म, बेल, हात, कापूर, ऊद, कापसाची माळ, नारळ आणि केळ असं सगळं गोळा साहित्य केलं आम्ही. अभिषेकाला सुरुवात केली. पहिल्यांदा दूध टाकून सगळं अभिषेक घालून नदीवरचं सरकार सगळ्यांनीच दूध घातलं की पिंडीला. पुजारी सौरगौरव पण पुढल्याकडे होतो. त्यांच्या कार्यामुळे सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन आमचं शुभम कुंभार, दिगंबर चौगुले आणि सचिन याच्या पिंडीला लावून चंदन टीका लावला. महाशिवरात्री हा एक हिंदू सण. दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शिवांच्या सन्मानार्थ हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या 14व्या दिवशी हा सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव आणि त्याचे दैवी तांडव नृत्य करतो असे म्हटले जाते. कराला पानांची आणि फुलाची जास्त आवड. पेंड्यांना ती आम्ही पानाने आणि फुलांनी सजविला. म्हणजे पानाने समुद्र मंथनातून निघालेला हालाहाल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचे दिवस म्हणजे महाशिवरात्री असं सांगितले जाते. पण मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी काही कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला जलरात्री असे देखील सगळ्याची भस्म लावा चालू आहे बघा. थोड्याच वेळात आरतीचा पण कार्यक्रम होणार. देवा भद्रं पक्षिमाशवीर्यजत्रा स्थिरैरङ्गे स्तुष्टुवां सस्तनूभिः येषेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददान्ति शान्ति शान्ति. मंगलमूर्ती मोरया महादेव. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठे जळते मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कमला चंदनाची ओटी कुमकुम केशरा हे जळी मूळ शोभतो बळा रुंदून देनो पोले चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड स्त्रियांना आश्रमाचा अटपाय सदना संकष्टी पावावे निर्वाली रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लवलवती विक्राळ ब्रह्मांडे माळा विषेखंडी काळा त्रिनेत्री जाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा हे दुनिया जग माये जुजुळा. जय देव जय शंकरा आरती हो गुरुगौरा. जय देव विभूतीचे उदर कंठया ऐसा शंकर शोभे वनवायला. जय देव जय शंकरा आरती हो गुरुगौरा. जय देव देव देते सागर मंथन वै केले त्या माझी अवचित
हेतुभाषी पणे प्राशन केले टिळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळ जय देव जय देव या ग्राम परिवर्तन सुंदर मनलारी पंचांगण मनमोहन मोदी जगसुखकारी चकोटी हर हर महादेव श्री गुरुदेव दत्त श्री गुणात मूर्ती दत्त राजान श्री मोनी अवतार जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळता हरली भवचिंता जय देव जय देव सभाय करी तू एक दत्त अभाग्याची कैसी नगरी मात राहिली पळतात कैसा येत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळता हरली भवचिंता जय देव जय देव सत्य येऊन या उभाटातला सभागेचा सांगी परिपाठ केला सत्संगोनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा तुटविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळता हरली भवचिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले जान हरपले मन झाले उन्मत मृत्यूपणाची झाली कोळण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळता हरली भवचिंता जय देव झाली मोठा गणपती चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे प्रेमी आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या देव तमेव सर्व देव काय न वाचा चिंतेवा तुझ्याच नावा प्रभुसभा करोले अजन सकल परस्मे नारायणामी समर्पय अश्वम केशवम राम नारायण कृष्णामुदम वासुदेव श्रीधर माधव गोपिकावल्लभ जानकी नायकम कामचरण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेशू नको गुणवंता अनंता प्रभू नायका मागणे आता जय गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरुदेव दत्त आमच्या गुरुदेव दत्ताची मूर्ती आहे आम्ही अभिषेकातला आणि आरती केली गावामध्ये एवढी कुणाला जास्त कल्पना नाही नदीवर पिंड आहे आणि नंदाचं मंदिर आहे नदीवर सरकार आपलं गॅग असतं ते कायम पोहायला असतं ना दररोजची नित्य पूजा आमची असते महाशिवरात्र म्हणल्यावर आज खासच पूजा हो पूजा झाल्यानंतर सगळ्यांनी इंडीला बेल आणि पोळी वाजली काबूचोडा मस्तपैकी सगळ्यांनी खाला अंबाबाच्या मंदिरात आलो आमच्या अंबाबाचे मंदिर कसे सुरले बघा आमची ग्रामदैवत अंबाबाई मंदिरात सुद्धा घराची पिंड आहे रोज सकाळी अभिषेक घातला पाहिजे पूजा कशी खासच केल्या बघा रघुगुरू आणि सौरगुरू यांना मानलं पाठीपासून पूजा चालू होती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पण चॅनल मांडायच्या मार्गावर पूर्ण बघा आणि लाईक करा व्हिडिओ बघितले की आपलं तास वाटत हर महादेव